नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी प्रॉपर माहिती आणि खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज विधिमंडळ जे अधिवेशन आहे तर या ठिकाणी मंत्री आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात इतिवृत्त वाचून दाखवलं, जाहीर केलं। तर याच्यामध्ये अनेक ठिकाणी असे व्हिडिओ येत आहेत। तर याच्यामध्ये अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणास खुशखबर आलेली आहे, तारीख किंवा वेळ जाहीर झालेली आहे। पण लक्षात घ्या, यामध्ये तशी कोणतीच वाच्यता मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली नाही। तर विधिमंडळ अधिवेशन साधारणतः सोमवारपासून रविवारपर्यंत चालूच राहणार आहे। तर याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा मंत्री आदित्य तटकरे यांनी आज वाचून दाखवला। याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र लाभार्थ्यांची संख्या 2 कोटींपेक्षा जास्त आहे आणि याबरोबर काही लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आणि त्याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र आहेत। अशा लाडक्या बहिणींचा लाभ वंचित राहणार नाहीये किंवा लाभ त्यांना दिला जाणार आहे किंवा त्यांना लाभामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। अशा प्रकारची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे। परंतु याच्यामध्ये पाहायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाही, ही सद्यस्थिती आहे। तुम्ही देखील ट्विटरवरती मंत्री आदित्य तटकरे यांचं पेज असेल तर या ठिकाणी त्यांचं भाषण पाहू शकता। संपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। तर यामध्ये विशेष लक्षात घेण्याची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ज्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत तर यांची संख्या मोठी नाही आहे, फारच कमी लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे असं त्यांनी सांगितलं। आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणासाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वापरण्यात आलेला नाही आहे। तर अशा प्रकारची अपडेट या कॉन्फरन्समध्ये या इतिवृत्तामध्ये त्यांनी दिलेली आहे। तर आता प्रश्न राहिलेला आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होण्याचा GR तर आलेला आहे। साधारणतः आता 2 दिवस संपत आलेले आहेत, 3रा दिवस उजाडेल, परंतु मंत्री आदित्य तटकरे यांची हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, अधिवेशनामध्ये बिझी आहेत। याच्यामुळे कदाचित हप्ते वितरणाची जी घोषणा असेल यासाठी विलंब होऊ शकतो। यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची घोषणा मंत्री आदित्य तटकरे त्यांच्या ट्विटरच्या पेजवरती कोणत्याही क्षणी करू शकतात। रात्री उशिरापर्यंत किंवा सकाळी देखील या संदर्भात घोषणा होऊ शकते। तर याची वेळ निश्चित अशी सांगता येत नाहीये, कोणत्याही वेळी ही घोषणा ट्विटरच्या त्यांच्या अधिकृत पेजवरती होऊ शकते। तर अशा प्रकारे आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।